दिल्ली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं असं उत्तर आलेलं आहे की यावर 7 तक्रारी तुम्ही नोंदवलेल्या आहेत, काही प्रत आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। याच्याच अनुषंगाने भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर बरेचसे आरोप लावले, त्यातील पहिला अपमान करण्यात आलेला आहे, आमच्यावर वेळोवेळी दबाव आणण्यात आलेला आहे, आम्हाला वेळोवेळी मान खाली घालावी या दिल्लीवाल्याने हे उत्तर भारतीय लोकांनी वेळोवेळी आपल्या महाराष्ट्रातील पैलवानावर अन्याय केलेला आहे। आता हे सांगण्याची बाब नाही, महाराष्ट्रातील कुस्तीची कुठेतरी पिछे हाट होत चाललेली आहे, म्हणून आपले महाराष्ट्रातील पैलवान पडत चाललेला आहे। खाशाबा जाधव नंतर आपल्या महाराष्ट्राला मेडल नाही ऑलिंपिकला। हे जंतर मंतर पर पहलवानों का धरना, इस वक्त फेडरेशन पर साथ न देने का आरोप। हमारी कंट्री में आई, हमें कुछ सिखाइए रेसलिंग के लिए। हमको इंडिया में कोचिंग का इतना अच्छा नहीं है और बाहर से हम लेके नहीं आ सकते, तो हम एथलीट जाएं तो कहाँ जाएं? और बाहर की Join us, support us. This is what the wrestlers of this country are appealing, and not just any wrestler. Olympian legends like Bajrang Punia have sent out an appeal with regard to the wrestling protest that has broken out. Why are our Olympic medalists on the roads from wrestling? पूछते हैं। आवाज उठाई है और आप सभी मीडिया वालों का भी मैं धन्यवाद देता हूं कि आप लोग हमारे पास आए हैं। आप लोग पैलवानांवर अन्याय होत आहे का, किंवा पैलवानांनी जे आरोप लावलेले आहेत भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कोणकोणते आरोप लावलेले आहेत, त्यांचं कारण काय त्यामागील आज आपण हे पाहणार आहोत। जय हिंद सर्वांना, मी सुशांत गवळी। विनेश फोगाट कॉमनवेल्थ गेम्सला पहिला मेडल मिळवणारी भारतीय महिला कुस्तीपटू आहे, तसेच साक्षी मलिक भारतीय पहिली महिला जिने कुस्ती या क्षेत्रामध्ये ऑलिम्पिकला पहिलं मेडल काढलं, तसेच टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकला सिल्वर मेडल रवी दहिया यांनी काढले, तसेच ब्रॉन्झ मेडल त्याच टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले बजरंग पुनिया। हे सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान आंदोलन का बरं करत आहेत, ते पण फेडरेशन विरुद्ध, भारतीय संघाच्या विरुद्ध आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर कोणकोणते आरोप लावलेले आहेत, आज आपण हेच पाहणार आहोत। काही प्रत आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, याच्याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत। जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते माघार घेणार नाहीत, अशी पवित्रा त्यांनी उचललेला आहे। आणि त्यांचं असं मत आहे की दिलेले आश्वासन हे पूर्ण करण्यात आलेलं नाही, फसवलेलं आहे पैलवानांना कुठेतरी, त्यामुळे त्यांनी हा पवित्रा उचललेला आहे। आता हे सर्व पैलवान आंदोलन का करत आहेत यासाठी आपल्याला 3 महिन्यापूर्वी जावे लागेल, 18 जानेवारी 2023ला जावे लागेल। तेथे पैलवानांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये मीडिया कॉन्फरन्समध्ये भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर बरेचसे आरोप लावले, त्यातील पहिला आरोप असा की भारतीय महिला कुस्तीगीरांवर लैंगिक शोषण होत आहे, भारतीय महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण होत आहे, असा आरोप कॉमनवेल्थ गेम विजेती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी पहिला आरोप असा लावलेला आहे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर। कोचेज होते हैं वो खुद लड़कियों का शोषण करते हैं, महिला कोचों के साथ में बुरा बर्ताव करते हैं। ये जो बात आप कह रही है विनेश जी शोषण वाली, ये आपकी जानकारी में कुछ ऐसा आया है? मैं नेशनल कैंप है, जी जूनियर्स जी का है, कोई सीनियर खिलाड़ी है? नेशनल कैंप्स में जो कोचेज होते हैं सभी कोच नहीं है उसमें, लेकिन कुछ कोचेज हैं जो फेडरेशन के खास हैं, जो खुद शोषण करते हैं, महिला कोचों के साथ में गलत व्यवहार करते हैं। उसकी मैंने आवाज उठाई है इस बार, और उसके बावजूद भी वही चीफ कोच नेशनल कैंप में लगाए गए हैं। हाँ जी 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 एक आपने कोचेस की बात बोली, दूसरा और जी डिमांड, और वही कोचेज जो कैंप में लड़कियां होती हैं उनके साथ में बातचीत करवाते हैं लड़कियों की, शोषण करवाने के लिए ही। और अध्यक्ष जी ने खुद पता नहीं कितनी लड़कियों का शोषण किया है। बहुत सारे जर्नलिस्ट जो स्पोर्ट्स को कवर करते हैं उनको पता है कि कितने पावरफुल वो हैं, कितने बार के वो एमपी हैं, पैसा उनके पास है, पावर में वो बैठे हैं, पावर पोजीशन पे बैठे हैं। तो हम एथलीट को मतलब ये कि वो पहली बात तो हमारे पास धमकी आती है छोटी छोटी चीजों के लिए कि आपको जान से मरवा देंगे, जान से बढ़ के तो ये कुछ धमकी विनेश कौन देता है? ये उनके जो खास लोग हैं उनके फोन पे जब लीजिए, मतलब फेडरेशन मैं नाम जब जरूरत होगी मैं नाम लूंगी, मैं ऐसे ओपन में नाम लूंगी तो मेरे लिए भी एक लीगली मेरे लिए भी वो हो जाएगा। लेकिन हाँ, पंतप्रधानांना पुरावा सादर करण्याची पैलवानांनी तयारी देखील दाखवली होती। आणि दुसरा आरोप असा आहे अध्यक्षांवर, ते हुकुमशाही करतात आणि पैलवानांना अपमानजनक असं वक्तव्य करतात। पैलवानांचं असं मत आहे की आम्ही जगभरात आपल्या देशाचं नाव काढतो, पण भारतीय कुस्ती संघाच्या पुढे आम्हाला
वेळोवेळी अपमान करण्यात आलेला आहे, आमच्यावर वेळोवेळी दबाव आणण्यात आलेला आहे, आम्हाला वेळोवेळी मान खाली घालावी लागते या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांपुढे, भारतीय कुस्ती संघापुढे. त्यामुळे आमची मनोवृत्ती कुठेतरी खचली जाते आणि आमच्यावर अन्याय होतो. पैलवानांना शिव्या देखील दिले जातात, पैलवानांना मारहाणी पण होते, असा आरोप पैलवानांनी लावलेला आहे ब्रिजभूषण सिंग यांच्यावर. आणि तिसरा आरोप असा आहे की बजरंग पुनिया, जे की नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक विजेते पैलवान राहिलेले आहेत, यांनी तसेच विनेश फोगाट यांनी, या दोघांनी तिसरा आरोप असा लावलेला आहे की मेंटल हरासमेंट म्हणजेच मानसिक त्रास खूप दिला जातो भारतीय संघाच्या वतीने. त्यामुळे विनेश फोगाट यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्नही केलेला आहे, आत्महत्या करायचा प्रयत्न देखील केलेला आहे यांच्या त्रासाला वैतागून. यावर ब्रिजभूषण सिंग यांचं प्रत्युत्तर देखील आलेलं आहे. ते म्हणतात, FIR दाखल का केली नाही माझ्यावर, हे आरोप जर सिद्ध झाले किंवा हे आरोप जर खरे निघले तर मी फाशीची शिक्षाही भोगायला तयार आहे. आणि हे जे आरोप लावलेले आहेत हे साफ चुकीचे आहेत आणि साफ खोटे आहेत असं त्यांचं मत आहे. वेळोवेळी त्यांनी पैलवानांना प्रोत्साहन दिलेले आहेत, वेळोवेळी त्यांनी पैलवानांच्या हिताचा विचार केलेला आहे असं त्यांचं मत आहे. तसेच त्यांना फसवण्याचं कटकारस्थान कोणतर करत आहे, कोणतर बिझनेसमॅन आहे, कोणतर उद्योगपती आहे की त्यांना फसवण्याचं कटकारस्थान करत आहे असं त्यांचं प्रत्युत्तर आलेलं आहे, असं त्यांचं मत आलेलं आहे. अगर हमारे कोचों के द्वारा या हमारे फेडरेशन के द्वारा या हमारे द्वारा कुछ ऐसा होता था तो ये खिलाड़ी तो प्रधानमंत्री जी तक भी चले जाते हैं, खेल मंत्रालय में भी इनके लिए खुली छूट है, कोई दिक्कत नहीं है. ये खेल मंत्री से भी मिल सकते थे, अपनी बात कह सकते हैं, साई के डायरेक्टर से भी अपनी बात कह सकते हैं. तो ये सारी बातें अभी क्यों निकल करके आ रही हैं? और उसके बाद सामने कौन है ये भी नहीं है. किस खिलाड़ी के साथ किसने किया, कोच ने किसके साथ किया, हमने किसके साथ किया या और किसने किया, आखिर कोई सामने भी तो होना चाहिए. लोग आरोप लगा रहे हैं, क्या आपको लगता है कि कोई साजिश है इसके पीछे? लगता है साजिश है. कौन लोग हो सकते हैं सर? अभी मैं पक्का मुतमईन नहीं हूँ, लेकिन मेरा शक कहीं जा रहा है कि ये बड़े प्लानिंग के साथ किया गया है, जिसको मुझसे तकलीफ हो. हे आंदोलन करणारे पैलवान जे माझ्यावर काही आरोप लावलेले आहेत हे साफ चुकीचे आहेत, साफ खोटे आहे असं त्यांचं मत आहे. पुढे जाण्याआधी आपण ब्रिजभूषण सिंग यांची हिस्ट्री जाणून घेऊ, यांचा इतिहास जाणून घेऊ थोडक्यात. 1988 साली त्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे BJP मध्ये प्रवेश केला. पुढे 1991ला खासदार झाले. 1992 साली बाबरी मस्जिद पाडलेल्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यात आलं. पुढे कोणताही आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांना सोडण्यात आलं कोर्टाकडून. 1999 ते 2004 BJPचे खासदार झाले. नंतर 2008 साली समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये सपाच्या तिकिटावरून उत्तर प्रदेश केसरगंज या सीटवरून लोकसभेत ते पोहोचले. पुढे 2014 साली पुन्हा त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला. 2014 ते 2019 पुन्हा BJPच्या तिकिटावर ते खासदार झाले. तसेच 3 वेळा भारतीय कुस्ती महासंघाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. 2011 पासून ते आज तागायतपर्यंत भारतीय कुस्ती संघाचे ते अध्यक्ष आहेत. आता BJPचे खासदार ब्रिजभूषण असल्यामुळे यात राजकारण आले. विरोधी पक्षांनी BJPवर टीकास्त्र आरोप लावण्यास सुरुवात केली. पुढे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या पैलवानांची भेट घेतली, त्यांची चौकशी केली आणि त्यांनी जे आरोप लावले होते ते पडताळणीसाठी एक समिती म्हणजेच निरीक्षण समिती याची स्थापना केली. त्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष PT उषा यांनी एक कमिटी स्थापित केली आणि त्या कमिटीचे प्रमुख ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉम तसेच त्या कमिटीचे सदस्य मेंबर हे योगेश्वर दत्त, शटलर तृप्ती मुरगुंडे, साई सदस्य राधिका श्रीमन, ऑलिम्पिक पोडियम माजी सर्वेसर्वा CEO राजेश राजगोपालन आणि CWC सुवर्ण पदक बबिता हे त्या समितीचे सदस्य नेमले. कमिटीचा तपास सुरू झाला. कमिटीचा तपास सुरू झाला असता एक मोठा दिवस उजाडला 5 फेब्रुवारी. या दिवशी एका प्रायव्हेट न्यूज चॅनलवाल्यांनी 6 पैलवानांवर जे आंदोलन करत होते त्या 6 पैलवानांवर स्टिंग ऑपरेशन केले असता त्यातील 2 पैलवान आणि त्यातले 2 पैलवानांनी असे आरोप लावले. सोनम मलिक आणि निशा दहिया यांचे मत होते की भारतीय
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यावर लावलेले आरोप साफ चुकीचे आहेत, साफ खोटे आहेत. खोटे जे आरोप लावलेले होते ते दावा साफ चुकीचा आहे असं या दोघींचं मत होतं. याविरुद्ध असे यांचे मत होते की वेळोवेळी ब्रिजभूषण यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेले आहे, वेळोवेळी आमचं कौतुक केलेलं आहे, वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे. निशाने तर ब्रिजभूषण सिंग यांचे कौतुक केले. यानंतर त्या आंदोलनकर्त्या पैलवानांवर विविध प्रश्न उभा राहिले आणि इकडे पी.टी. उषा यांची जी कमिटी तपास करत होती आरोपांवर, तो अहवाल, तो रिपोर्ट हा कंप्लीट पूर्ण झालेला होता आणि तो रिपोर्ट क्रीडा मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आला. तेही सार्वजनिक न करता प्रायव्हेट ठेवण्यात आला रिपोर्ट. यानंतर 2-3 दिवसाआधी पुन्हा पैलवानांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यांचं मत असं होतं की जे कमिटीने रिपोर्ट अहवाल बनवलेला आहे तो आम्हाला का दाखवला नाही, त्यात काय लिहिलं होतं किंवा त्यात कोणकोणत्या तरतुदी नमूद होत्या ते आम्हाला न दाखवता प्रायव्हेटली तुम्ही क्रीडा मंत्रालयांकडे कसं सुपूर्द करू शकता, असे विविध प्रश्न बजरंग पुनिया यांनी विचारलेले आहेत आणि पुन्हा आंदोलनास ते बसलेले आहेत. सामने आए हैं तभी तो कंप्लेंट दी है ना, और अगर उनकी खुद की बेटी होती तो वो सामने लेके आ जाते हैं कि जनता के सामने बताओ भाई कि उनकी खुद की बेटी, जैसे हम सब की बहन बेटियां हैं, हमें उनकी इज्जत भी देखनी है. क्योंकि ये नहीं कि हम कोई किसी लड़की के साथ सेक्सुअल हरासमेंट हुआ तो उसको सामने ला खड़ा कर दो, इसके साथ हुआ है. और हमारे देश का सुप्रीम कोर्ट है जी, उसके सामने जाएंगी लड़कियां, ना कि ब्रजभूषण के सामने. तो और रही बात कमेटी की, कमेटी ने जो चीज़ें कमेटी में हुई हैं वो सभी को आर्टिकल आए थे, हमने भी आर्टिकल के माध्यम से पता चला, और कमेटी ने हमें आज तक नहीं बताया, ना कोई लिखित में दिया ना कोई वर्बली बताया कि भाई हमने आपकी रिपोर्ट सबमिट कर दी है. या हम जिस दिन ब्रिजभूषण के बयान हुए थे उस दिन तो लॉयर भी नहीं था. खिलाड़ियों को तो पूरे रूल रेगुलेशन के साथ बिठाया जा रहा है, उनको तो ये भी नहीं बताया जा रहा कि भाई आपके साथ लॉयर भी है, उसका ये नाम है और ये कॉन्फिडेंशियल रहेगा. और उसके जब ब्रिजभूषण का वो आर्टिकल में हमने देखा कि जिस दिन ब्रिजभूषण को बुलाया उस दिन तो लॉयर भी नहीं था. तो ये सारे कानून सिर्फ खिलाड़ियों के लिए या कमजोर आदमियों के लिए हैं. पुढे आंदोलन करणाऱ्या पैलवानांना प्रश्न विचारले की जे आरोप तुम्ही लावत आहात ते जर खरे असेल तर तुम्ही FIR नोंद का बरं करत नाही. तर बघा यावर त्यांनी काय उत्तर दिलं पैलवानांनी. और मैं बताना चाहूँगी, हमने 2 दिन पहले CP पुलिस थाने में कंप्लेंट दी थी और 2 दिन हो गए हैं, अभी तक FIR दर्ज नहीं की गई है. हमारी 7 लड़कियों ने कंप्लेंट की थी, जिसमें से एक लड़की माइनर है, पॉक्सो केस बनता है, लेकिन अभी तक कोई सुनवाई नहीं हुई, ना FIR दर्ज हुई. तो बस मैं यही कहना चाहूँगी कि जल्दी से जल्दी जो FIR हो और अक्यूज्ड को जो है वो जो जेन्युइन सजा है वो मिले. 2.5 महीने हो गए हैं, 2.5 महीने से ऊपर ही हो गए हैं हमें वेट करते करते, और हमें पूरा यकीन था कि सरकार हमारा साथ देगी. लेकिन 2.5 महीने हो गए, रिपोर्ट सबमिट हुई है नहीं हुई है, उसमें क्या था क्या नहीं था अभी तक हमारे आगे नहीं आया है. और अभी थक हार के हम वापस आए हैं कि हमें बता दिया जाए, क्योंकि 2.5 महीने के बाद सब लोग अभी यही सोचने लगे हैं कि हम जो बैठे थे हम झूठे थे, हमारी कंप्लेंट्स झूठी थी, जो कि हमें बिल्कुल बर्दाश्त नहीं रहा. क्योंकि हमेशा सच्चाई के साथ जीवन जिया है, सच्चाई के साथ कुश्ती की है. लेकिन अभी जगह जगह जाते हैं तो लोग हमें झूठ ऐसा दिखाते हैं कि झूठी कंप्लेंट थी तुम्हारी, लेकिन ऐसा नहीं है. सच्चाई की लड़ाई लड़ी है और हम उम्मीद करते हैं कि हम सच के उसमें और जरूर जीतेंगे. हमने नहीं की, हमने सिर्फ वेट किया था कि रिपोर्ट पब्लिक हो और सबके सामने आए कि सरकार की क्या रिपोर्ट हुई है. जो कमेटी ने हमारे बयान सुने, लड़कियों के बयान सुने, तो क्या सबमिट हुआ है वो सामने आना चाहिए, लेकिन वो नहीं आया. पैलवानांचं असं मत होतं की 7 तक्रारी दिल्ली पोलीस स्टेशन येथे नोंदवलेल्या आहेत लैंगिक शोषणासंदर्भात. त्यातील एक तक्रार अशी होती की नाबालिकेवर लैंगिक शोषण झालेलं, तरी दिल्ली पोलिसांनी कोणतीही तक्रार, कोणतीही FIR नोंद केलेली नाही. आता हे पैलवान आंदोलनाला पुन्हा बसल्यामुळे दिल्ली पोलीस सक्रिय झालेली आहे आणि क्रीडा मंत्रालयांकडे जी रिपोर्ट बनवलेली होती समितीने ते मागवण्यात आलेले आहे. दिल्ली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं असं उत्तर आलेलं आहे की यावर 7 तक्रारी तुम्ही नोंदवलेल्या आहेत, त्या संदर्भात तपास सुरू आहे. ज्यावेळेस सिद्ध होईल आरोप त्यावेळेस नक्कीच आम्ही FIR नोंद करेन, पण आता सध्या तर तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या विश्वासावर न बसता या पैलवानांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. ते आर्टिकल 32 रेप केस ही याचिका दर्ज केली, नोंदवली ही याचिका. यामध्ये नाबालिकेवर झालेला लैंगिक शोषण हेही नमूद आहे. या याचिकेमध्ये अजून एक नोंद आहे की ब्रिजभूषण शरणवर बॉक्सोसारखे
सिरियस गुन्हे दाखल असून FIR यांच्यावर पोलीस नोंद करत नाही. आता बरेच जण यामध्ये पैलवानांना सपोर्ट दाखवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. यामध्ये CGI असेल किंवा राष्ट्रीय महिला आयोगाचे रेखा शर्मा असतील किंवा अजून अनेक पॉलिटिशियन असतील, राजकारणी असतील. आता हे पैलवानांना सपोर्ट दाखवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांनी असा पवित्रा उचललेला आहे आणि बऱ्याच जणांनी पैलवानांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चौकशी करतो. त्या ब्रिजभूषण शरण सिंगवर FIR नोंद का बरं होत नाही त्याचा पाठपुरावा घेतो, त्याची चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगतो. असा सपोर्ट देखील काही लोकांनी, काही पक्षातील लोकांनी पैलवानांना दिलेला आहे. आता आपण जाऊ त्या प्रश्नांवर, त्याचं उत्तर अजून मिळलेलं नाही आपल्याला. ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या गटातील काही लोकांचं असं मत आहे की यामध्ये हरियाणा आणि उत्तर प्रदेशची लढाई आहे आणि यामध्ये राजकारण आणून ब्रिजभूषण शरण सिंगला त्या पदावरून हटवायचं असं त्यांचे समर्थकांचं मत आहे. यामुळेच हे पैलवान सर्व आंदोलन करत आहेत जेणेकरून त्यांना त्या पदावरून हटवण्यात यावं. मग यावर पैलवानांचं मत काय आहे हे पाहू आता आपण. जब हम देश के लिए मेडल जीतते हैं तब तो हम हरियाणा के नहीं रहते हैं, जब तो हम पूरे देश के हो जाते हैं. जब अपने हक की लड़ाई के लिए आए तो हरियाणा यूपी हो गया, एक कम्युनिटी होगी. तो ये जो उसकी मानसिकता दिखाती है ना, एक राजनीति जो वो करना चाह रहा है, जो घटिया राजनीति बोलते हैं, छोटी राजनीति, तो वो खेल रहा है, लोगों को डाइवर्ट कर रहा है कि भाई ये तो हरियाणा यूपी के भी तो पहलवान आए हमारे साथ, पूरे देश के पहलवान आए हमारे साथ. और अब सभी आपके माध्यम से, मीडिया के माध्यम से हम सभी खिलाड़ियों से, एक सिर्फ कुश्ती के खिलाड़ी नहीं, सभी खिलाड़ियों से, चाहे वो किसी भी गेम से हो, सभी से कि भाई अगर आप लोग हमारे साथ आएंगे तो हम एक कुश्ती को नहीं, हमारे पूरे खेल जगत को. तो आपके साथ हैं यूपी के रेसलर्स हैं? हाँ, अर्जुन अवार्डी भी हैं यूपी के और ओलंपियन भी पहलवान हैं. आता हे तर झाले दोन गटातील आरोप प्रत्यारोप, वादविवाद यांच्या संदर्भात. आता या आरोप पडताळणीसाठी जी समिती नेमण्यात आली होती, जी समिती प्रस्थापित करण्यात आली होती, त्या समितीचे मेंबर पैलवान योगेश्वर दत्त यांचं असं मत आहे की समितीला कोणताच अधिकार नाही की कोणाला दोषी आणि कोणाला निर्दोषी ठरवण्याचा. कमिटीला फक्त एवढाच अधिकार आहे की जे अहवाल बनवलेला आहे, जो रिपोर्ट बनवलेला आहे ते क्रीडा मंत्रालयाकडे सुपूर्द करायचं. कमेटी ने अपनी रिपोर्ट दे दी है मंत्रालय को. अब अगला काम जो भी है, कमेटी का काम किसी को सजा देना, किसी को निर्दोष साबित करना नहीं है. कमेटी का काम था दोनों पक्षों की बात सुनकर वो मंत्रालय में देने, मंत्रालय को कमेटी ने वो चीज रिपोर्ट सौंप दी. और ज्यादा इस बारे में आपको मेरी कॉम, हमारे जो हैं ओलंपिक मेडलिस्ट, वर्ल्ड चैंपियन है, वो बता पाएंगे क्योंकि वो चेयरमैन है इस चीज की. हमारा जो दायरा हम उसी में रह बात. आता हे झालं त्या समितीतील सदस्यांचं मत. आता जे वरिष्ठ पत्रकार आहेत, खेळ पत्रकार, वरिष्ठ क्रीडा पत्रकार यांचं मत काय आहे हे पाहू आता आपण. जनवरी में तो ये इशू था और कई यूपी के प्रेसिडेंट भी आए थे ब्रिजभूषण जी के समर्थन में कि ऐसी गलत बातें हो रही है और हरियाणा. ये तो जनवरी में ही था. जो आज का इशू है ना, आज उसमें हरियाणा या बाकी चीजें हट गई हैं. आज तो प्लेयरों की 2-3 डिमांड्स हैं, वो जो जिसमें नथिंग टू डू विद स्टेट्स. डिमांड है कि रिपोर्ट को पब्लिश करो और डिमांड ये है कि जो पुलिस को हमने FIR दिखाया वो करिए. जो आप बात कर रहे हैं ये डिमांड शुरू हुई थी जनवरी में, क्योंकि एक तरफ से कहा गया था कि ये सारे हरियाणा के वो पहलवान हैं जो हटाना चाहते हैं, जहाँ जो भी कुछ है. ब्रिजभूषण जी जो हैं यूपी के हैं वो, और उनका भी, ब्रिजभूषण जी का भी उसमें बड़ा स्टैंड अच्छा था कि मैंने बाकी अगर पहलवानों को लाया तो मैंने क्या गलती की. ये बिल्कुल सही है. हर पहलवान को हक है, किसी भी स्टेट का हो, भारतीय है, तमिलनाडु से हो या केरला से. ये तो नहीं है कि सिर्फ इसी रीजन में रेसलिंग होती है. कुश्ती यहाँ पर भी नहीं होती, राजस्थान में होती है, मध्य प्रदेश में होती है, महाराष्ट्र में होती है. तो ऐसी बातें नहीं है. वो इशू था, दैट वाज इशू, मेन इशू, जिसने इस एजिटेशन को काफी नुकसान पहुंचाया था, क्योंकि वो एजिटेशन बन गया था यूपी हरियाणा वर्सेस वेस्ट. तो मेरा ख्याल है इस बार इन्होंने थोड़ी अक्लमंदी के उस इशू को नहीं लाया. हमने सिर्फ प्लेयरों का सुना है और प्लेयरों के वाजिब है, ये जो जितने भी प्लेयर आके बैठे हैं, चाहे वो कॉमनवेल्थ जीतते हैं या नहीं जीतते हैं. पहले तो मैं इनको रेसलर कहूंगा, प्लेयर कहूंगा, स्पोर्ट्स पर्सन कहूंगा. इट इज नथिंग टू डू विद देयर मेडल विनिंग. मेडल विनिंग तो उनका काम है. एक आम प्लेयर है जो खेलता है, अगर जीते या ना जीते उसको एक्सप्लॉइट नहीं किया जाना चाहिए. ये तो हकीकत है. आप पत्रकार हैं, आप लिखते हैं, आपको एक्सप्लॉइट नहीं किया जाना चाहिए. मुझे नहीं एक्सप्लॉइट किया जाना चाहिए. ये तो हकीकत है. तो आप जब भी आप किसी से क्वेश्चन पूछेंगे ये जरूर पूछिए, ये जो खिलाड़ियों के साथ ऐसा क्यों हो रहा है. ये जरूरी नहीं है कि अगर सिर्फ इसलिए कि उन्होंने
ओलंपिक में कोई मेडल जीत लिया या कॉमनवेल्थ, तो उनकी ज्यादा सुननी चाहिए। जो नहीं, जिन्होंने कोई मेडल नहीं तो कोई नहीं सुनेगा, ये तो गलत बात हुई। दूसरा ये है कि जो अभी तक हमने प्लेयरों की सुनी है, कल आप एक कहते हैं डेविल्स एडवोकेट भी देखें, अभी तक ना इंडियन ओलंपिक एसोसिएशन ने कुछ कहा है, उन्होंने जो पीटी उषा उनकी हेड है, ना स्पोर्ट्स मिनिस्ट्री की तरफ से कोई जवाब आया है, ना स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया की तरफ से जवाब आया है, और ना पुलिस ने कहा है जिन्होंने FIR। सबसे बड़ी इंटरेस्टिंग चीज या इंट्रीगिंग चीज या हैरान वाली है कि रिपोर्ट क्यों नहीं पेश हुई। जब उन्होंने रिपोर्ट दे दी है तो IOA को या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या स्पोर्ट्स मिनिस्ट्री रिपोर्ट क्यों नहीं पब्लिश करी। ये यहाँ पर प्लेयरों की जो रेसलर्स की डिमांड तो बड़ी जेन्युइन है। क्या सही है, रिपोर्ट में क्लीन चिट दी है तब भी बता दो, नहीं दी है तब भी बता दो। क्योंकि एक कमेटी जब बनाई गई थी, एक आपने सिस्टम शुरू किया था, प्रोसीजर शुरू किया था, वो आपको सबसे पहले तो हमें इनको डिमांड करनी चाहिए IOA से, क्योंकि इट इज हेडेड बाय ए वुमेन पीटी उषा। या कम से कम मेरी कॉम से पूछे जाके, जो चेयरमैन थी इस कमेटी की, शी इज आल्सो लेडी, कि भाई ये क्या रिपोर्ट में क्या है। अगर वो कह दिए हमें गवर्नमेंट ने कहा है कि नहीं बताना, अलग बात है। कई चीजें क्लियर होनी चाहिए पहले। तो डिमांड्स तो इनकी ठीक है, जो उन्होंने कहा जी हमने FIR लिखवा दिया है, तो पुलिस का भी रद्द-ओ-अमल नहीं आया कि क्यों नहीं उन्होंने FIR लिखी। अकॉर्डिंग टू देम इन्होंने कहा जी हमने लिखा है, उन्होंने नहीं लिखी, और रिपोर्ट क्यों नहीं पब्लिश की। तो मेरा जहां तक मानना है, इसका केस ये नहीं है कि क्या हो रहा है, केस ये है कि रिपोर्ट को क्यों नहीं पब्लिश किया जा रहा। तुम्हाला कळाले असेल की पैलवान आंदोलनास कावर बसलेले आहेत। पैलवानांनी आंदोलन करण्यात वेळ घालवावं का प्रॅक्टिस करण्यात वेळ घालवावा आपला। आता हे तेथील राजकीय पक्षांनी असतील किंवा तेथील राजकीय लोकप्रतिनिधींनी हे पाहावे, सरावाला प्रॅक्टिसला वेळ द्यावा का हे आंदोलन करण्यात वेळ द्यावा, हा झाला तेथील मुद्दा। आता आपण वळू आपल्या महाराष्ट्रावरही वेळोवेळी या दिल्लीवाल्याने, ह्या उत्तर भारतीय लोकांनी वेळोवेळी आपल्या महाराष्ट्रातील पैलवानांवर अन्याय केलेला आहे। आता हे सांगण्याची बाब नाही, मला तर वाटतं हे अन्याय जर झाला नसता तर आपल्याला ऑलिम्पिकला निश्चितच मेडल मिळलं असतं। बरेचसे पैलवान आहेत आपल्या महाराष्ट्रात, राहुल आवारे असतील, राहुल नाना आवारे असतील किंवा उत्कर्ष काळे असतील, असे बरेचसे पैलवान आहेत जे एकेकाळी चमकत होते चांगले, आणि त्यावेळेस चमकताना या उत्तर भारतीय लोकांनी असतील किंवा उत्तर भारतातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आपल्यावर अन्याय केलेला आहे। त्यामुळे आपली महाराष्ट्रातील कुस्तीची कुठेतरी पिछे हाट होत चाललेली आहे। म्हणून आपले महाराष्ट्रातील पैलवान हे कॉम्पिटिटिव्ह स्पर्धेसाठी तयारी न करता मैदानाकडे जास्त वळत चाललेले आहेत। त्याचं कारण एक हेही असू शकतं, त्यामुळे पैलवानांवर अन्याय होणारे हे पाहून हे मुलं आंतरराष्ट्रीय असतील किंवा ऑलिम्पिकचं ध्येय स्वप्न हे पाहू शकत नाहीत। का तर आपण त्या लेवलला जरी गेलो तरी आपल्याला वर अन्यायच होणार आहे। त्यापेक्षा आपण इथे मैदानं करू, मैदानं जिंकू, पैसा मिळवू आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात कुस्ती करू, ना की आपण उच्च ध्येय म्हणजे ऑलिम्पिक असेल, एशियन असेल किंवा कॉमनवेल्थ असेल असे स्वप्न बघता। याच कारणामुळे आपले पैलवान पोरं मैदानाकडे वळत चाललेले आहेत। त्यामुळे आपलं टॅलेंट कुठंतर मागं पडत चाललेलं आहे। खाशाबा जाधव नंतर आपल्या महाराष्ट्राला मेडल नाही ऑलिम्पिकला, हे तितकंच खंत वाटते। मेडलही भेटलं असतं, टॅलेंट आहे आपल्यात तेवढं, पण हे आपल्यावर अन्याय करतात, त्यामुळे आपली कुठंतरी पिछेहाट होते।